मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे 42 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता उंची 13.5 इंच तयार आहे, तुमची असेल तेवढी, आणि त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढवून घ्या। उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं नेहमी। इथे मार्किंग करून घेते, उंची अधिक 1 इंच एक लाईन ओढून घेते, लाईन ओढून झालेली आहे। आता शोल्डर 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते। परफेक्ट ब्लाऊज बसतात शोल्डरसाठी। इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथे सुद्धा आता बऱ्याच वेळा काय होतं, लाईन क्रॉसमध्ये जाते, त्यासाठी ह्या सुद्धा बाजूने तुम्ही थोडंसं मार्किंग करून घ्या। जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी। आता इथे सुद्धा मी असं मार्किंग करून घेते। हे पहा, इथे सुद्धा मी असं मार्किंग करून घेतलं, एक लाईन ओढून घेते। हे पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत आलेलं आहे, लक्षात ठेवायचं नेहमी। हे पहा, झालं व्यवस्थित। आता इथे मी अशी लाईन ओढून घेते ह्या बाजूला छातीचं मार्किंग करण्यासाठी। आता इथे आज आपण बघतो 42 साईजमध्ये। आता इथे आपल्याला 42चा चौथा भाग 10.5 वरती मार्किंग करून घ्यायचं, 10.5 वरती सर्वात आधी। हे पहा, इथे मी 10.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 42चा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचं। शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यावंच लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी। हे पहा, छातीचा चौथा भाग आलं लक्षात, आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवायचं। जरी आपला ब्लाऊज फिट झाला तरी उसवायला जागा राहते, ते लक्षात ठेवायचं। आणि ज्यांना जागा राहत नाही त्यांनी 2.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। आणि जास्त जर राहिलं तुम्ही सरळ लाईनीमध्ये कट करून टाकू शकता फिटिंगच्या टायमिंगला, ते लक्षात ठेवा। इथे मी 2 इंच घेतलं, पण तुम्ही इथे 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता जास्तीचं। चौथा भाग अधिक 2 इंच, ज्यांना जागा राहत नाही त्यांनी 2.5 इंच सुद्धा ह्या बाजूला ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं नेहमी। कमर घेर आहे 38। आता इथे मी 38चा चौथा भाग सर्वात आधी 9.5 वरती मार्किंग करून घेते। 9.5 वरती मार्किंग करून घेतलं। आता पाठी टक्स देण्यासाठी 1 इंच घ्यायचं, ते नेहमी लक्षात ठेवायचं, 1 इंच। आणि शिलाई मार्जिन 2 इंच लगेच पुढच्या बाजूला। जेवढं इथे तुम्ही वरच्या बाजूला घेतलं तेवढं इथे घ्या, आलं लक्षात, म्हणजे दोन्ही सुद्धा एकसारखं होऊन जाईल, ते लक्षात ठेवायचं नेहमी। हे पहा, झालं 2 इंच। एक लाईन ओढून घ्या, इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते। मापे फक्त चुकू देऊ नका, त्यासाठी सावकाश आणि डबल समजून सांगते, म्हणजे तुमचं सुद्धा कुठे चुकणार नाहीये, ते लक्षात ठेवायचं नेहमी। आता इथे बघू शकता मुंड्याला आकार देऊन घ्यावा लागतो। हे पहा, असं पकडायचं आणि मध्य करून घ्यायचं इथे बरोबर। हे अंतर आणि हे अंतर सेम झालं पाहिजे। आता पाठीचा मुंडा 1.25 इंचावरती इथं मार्किंग करून घेते, 1.25 इंचावरती, लक्षात ठेवत जा। 1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी, लक्षात ठेवत जा नेहमी। हे पहा, मार्किंग करून झालं। आता इथे नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा। हे पहा, इकडून घ्या किंवा ह्या बाजूने घ्या, हे पहा, थोडं थोडं मार्किंग करत घ्यायचं, म्हणजे लक्षात येईल की आपला मुंड्याचा आकार बरोबर आहे का। हे पहा, इथं असं मिळवत घ्यायचं, आलं लक्षात, ह्या रेषेला। मग परत इकडून हे पहा, अशा पद्धतीने। हे पहा, आकार इथे बरोबर आपला असा अर्धगोल आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही चुकू देऊ नका फक्त, ते लक्षात ठेवायचं आहे। आता हे झालं एकदम असं बरोबर। आता गळा रुंदी 2.25 इंच, परफेक्ट ब्लाऊज बसतात गळा रुंदी 2.25 इंच। इथे मी गळा रुंदीसाठी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते, आणि असं पेपर कटिंग करून ठेवा, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे पाठीची बाजू असल्यामुळे पाठीच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। पाठीचा गळा 3.5 इंच तयार आहे, 1 इंच वाढवून घ्या, तुमचा असेल तेवढा घ्यायचा। हे पहा, आहे तेवढा टाकला, आणि लगेच मी वरच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतलं, शिलाई मार्जिन लागतं, लक्षात ठेवत जा। आता ह्यामधलं अर्धा इंच गळा जोडताना ह्या बाजूला लागेल, जरी तुम्ही पायपिंग करत चाल, आलं लक्षात। आता इथले हे शिल्लक राहिलं अर्धा इंच असेल ना तुमचं, इथे लागेल, ते लक्षात ठेवायचं। त्यासाठी आहे तेवढा गळा बघायचा, कोणाचा 3 असेल डीपमध्ये असतो, कोणाचा वरती असतो, आपण आवड्यानुसार सुद्धा वापरू शकतो ह्याच्यामध्ये, आलं लक्षात। त्यासाठी गळा तयार अधिक 1 इंच, लक्षात ठेवायचं नेहमी। आता गळा रुंदी आपण इथे जेवढी ठेवली तेवढीच आपली इथे सुद्धा ठेवायची, ते लक्षात ठेवत जा। हे पहा, इथे मार्किंग करून घेते, आलं लक्षात। हे पहा, एक लाईन ओढून घेते, हे पहा, इथं मी अशी लाईन ओढून घेतली। आता ह्या बाजूला असा, आणि शक्यतो काय करायचा, पट्टीचा वापर करायचा, लाईन एकदम अशी सरळमध्ये येऊन जाते त्यासाठी। हे पहा, आलं लक्षात, सोपं झालं एकदम। आता इथे काय करायचं, गळ्याला आकार देऊन घ्यावा लागतो, आणि इथे जर तुम्हाला थोडासा रुंद गळा आवडत असेल तर सुद्धा ठेवू शकता,
हे पहा, मग इथं आपण किती ठेवलं, 2.25 इंच ठेवलं. मग तुम्ही इथे 3 इंच सुद्धा ठेवू शकता. फक्त इथे तुम्ही गळा रुंदी 2.25 इंच टाकायची आहे, ते लक्षात ठेवा. इथे तुम्ही थोडासा रुंद सुद्धा ठेवू शकता, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथून हा कोपरा 1 इंच मार्किंग करून घ्यायचं, किंवा अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालतो. आता इथे काय कर, थोडं 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 मार्किंग करत घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, आपल्या लक्षात येतं आपला आकार बरोबर आहे का, आलं लक्षात. हे पहा, असं झालं बरोबर. ती पद्धत वापरायचा, म्हणजे काय होईल, तुम्हाला कोणताही ह्याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाहीये, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे पाठी टक्स मार्किंग करून घेतलं ना आपण, हे 1 इंच. हे पहा, हे आपण 2 इंच घेतलं ना, ही लाईन बघायची, असा टेप ठेवायचा आणि इथपर्यंत. हे पहा, असं डायरेक्ट मध्य करून घ्यायचा. सोपं झालं एकदम. हे पहा, मध्य करून इथे झाला. हे पहा, मार्किंग करून झालं. परत एकदा समजून सांगते. हे पहा, हे 2 इंच घेतलं का आपण, इथे तुमचं किती सुद्धा शिलाई मार्जिन पकडलेलं असेल तेवढं ही लाईन पकडायची पहिली. आपण हे 1 इंच घेतलं होतं का पाठी टक्स मार्किंग करण्यासाठी, मग तिथं काय करायचं, असा टेप पकडायचा त्या लाईनीवरती आणि बरोबर असा मध्य करून घ्यायचा इथे. हे पहा, झालं बरोबर. आणि एक मार्किंग करून घ्यायचं, असं. आलं लक्षात. आता इथे बघू शकता, तुमचा गळा इथे येणार ना, तयार होणार. म्हणजे इथे डायरेक्ट काय करायची, अशी लाईन ओढून घ्यायची. सोपं सांगते तुम्हाला. हे पहा, लाईन ओढून झाली, इथे सुद्धा आपण मार्किंग करून झालं. आता ह्याच्यावरती परत अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा, सोपं आहे, नक्की जमेल तुम्हाला. आता हे 1 इंच घेतलं होतं का नाही आपण, मग ते काय करायचं, हे पहा, ह्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं आणि ह्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं. म्हणजे तुमची कमर फिटिंग सुद्धा परफेक्ट होणार. आलं लक्षात. इथं तुमचं हे शिलाईमध्ये जाणार ना, म्हणजे राहिलं की ते शिलाई मार्जिन राहिलं, म्हणजे इथलं इथं गेलं. आलं लक्षात. कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही, फक्त कटिंग परफेक्ट पद्धत वापरा. आता असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि देताना काय करत जा, इथून बरोबर घ्यायचं, पण वरच्या बाजूला देताना कमी कमी करत घ्यायचं. बरेच मी शिलाईचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि नेहमी तुम्हाला सांगत असते, म्हणजे इथं तुम्हाला गुढी पडलेली दिसणार नाही. आलं लक्षात. इथून बरोबर घेणार तुम्ही, पण वरच्या बाजूला घेताना कमी करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित होऊन जातं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. नाहीतर इथे जर तुमचं जास्त झालं तर इथे चुन्या पडतात. आलं लक्षात. मी नेहमी तुम्हाला सांगत असते तरीसुद्धा. आता हे झालं आपलं बरोबर आणि परफेक्ट. हे पहा, असं पेपर कटिंग करून ठेवायला विसरू नका. आता हे आपल्याला परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे, समोरची बाजू कट करण्यासाठी. आणि इथे सुद्धा ना थोडंसं मार्किंग करून ठेवा. जरी आपण हे ब्लाऊज पिसावरती ठेवलं ना, मार्किंग करायला तुम्हाला सोपं पडेल त्यासाठी. आता हे व्यवस्थित झालं. आता समोरची बाजू हे इथे ठेवून घेत्या. इथे ना थोडीशी जागा ठेवा मार्किंग करण्यासाठी. समोरच्या बाजूचं वाढवून घ्यावं लागतं ना थोडंसं. आणि फिटिंगच्या सुद्धा बाजूला थोडीशी जागा ठेवा, लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे मी सर्वात आधी काय करायचं आपल्याला, हे पहा, आहे असंच मार्किंग करून घ्या, आहे असंच. ह्याच्यामध्ये लगेच कुठलाही बदल नसतो करायचा, ते लक्षात ठेवा. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता ही पाठीची बाजू बाजूला ठेवते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. हे पहा, बाजूला ठेवते, आहे असंच मार्किंग करून घ्या. आता सर्वात आधी मुंडा आकार देऊन घ्यावा लागतो. हे पहा, सरळ लाईन ओढून घ्या. इथे एकदम असं सोपं आहे, सरळ लाईन ओढून घ्यायची. आता इथे सुद्धा बघू शकता, ही आपली सरळ लाईन ओढून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने लक्षात ठेवा जर नेहमी ही पद्धत आहे. पहा, इथे सरळ आणि इथे सुद्धा ही सरळ बाजू आली पाहिजे, ते लक्षात ठेवत जा. आता हा मुंडा कट करायचा नाही आपल्याला, तर समोरचा मुंडा मार्किंग करून घ्या. आता 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.25 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात ठेवत जा. 1 इथं आलं, 2 लाईनी कमी आहेत 1 ला, आलं का लक्षात. हे पहा, इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे आलं लक्षात. आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, इकडून द्या. हे पहा, अशा पद्धती इथपर्यंत. वाटलं तर मध्य करून घ्या, मग इथपर्यंत मार्किंग करून घ्या. हे पहा,
इथे हे दोन्ही सुद्धा हा आकार आणि हा आकार जुळवून आला पाहिजे, लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, फक्त अर्धगोल तर देऊन घ्यायचा इथपर्यंत. आलं लक्षात? वाटलं तर मध्याचं मार्किंग करून घ्या इथे, नंतर त्याच्यावरती असा आकार देऊन घ्या. हे पहा इथपर्यंत, म्हणजे चुकणार नाही आहे ते लक्षात ठेवत जा. आता गळा रुंदी जेवढी आपण पाठीच्या बाजूला ठेवली तेवढीच इथे सुद्धा ठेवून घ्या, 2.25 इंच मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपला समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा. तुमच्या किती सुद्धा आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. कोण 6 इंच ठेवतं, कोण 5.5 इंच ठेवतं. 6 इंच ठेवला तरी सुद्धा चालेल, परफेक्ट बसेल. आता इथे मी 6 इंचावरती तुमचा जेवढा असेल तेवढं टाकून घ्या, मार्किंग करून घ्या आणि आहे तेवढं टाका, ते लक्षात ठेवत जा. शोल्डर उतरलं जातं, मी नेहमी तुम्हाला सांगत असते. गळा आहे तेवढं टाकत जा, बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत. हे पहा, आहे तेवढं टाका. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता गळा रुंदी आपण जेवढी इथे ठेवली तेवढीच तुम्हाला इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्हाला इथे मी थोडंसं समजून सुद्धा सांगत असते, कारण की गळा आपण आहे तेवढा का टाकतो समजून सांगते वाटलं तर, म्हणजे तुमच्यासुद्धा मनामध्ये कोणतीही शंका नको. हे पहा, झालं व्यवस्थित आपल्या इथे मार्किंग करून. आता इथे आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अंदाजाने द्या. हे पहा, अंदाजाने दिला तरी चालेल. हे पहा, अशा पद्धतीने 1.5 इंच भरते माझं, 1.5 इंच भरते. मार्किंग करून घ्या वाटलंच तर, किंवा अंदाजाने द्या आकार, काही प्रॉब्लेम नाही. हे अशा पद्धतीने देऊन घ्या तर व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे मी तुम्हाला गळ्याबद्दल थोडंसं समजून सांगते. हे पहा, 1/2 इंचाने शोल्डर शिलाईमध्ये जातं, 1/2 इंच. आलं लक्षात? म्हणजे तयार होणार आपला ब्लाऊज. तिथे इथे कमी होणार ना तुमचा 1/2 इंच शोल्डरमध्ये जाऊन. आता तेवढाच गळा तुमचा 1/2 इंचाने खाली येणार. दाखवते इथे लगेच मी तुम्हाला. हे पहा, हे पहा, या बाजूने सुद्धा 1/2 इंच पकडत जा, किंवा जेवढं तुम्ही पकडता तेवढं. हे पहा, अशा पद्धतीने तुमचा गळा तयार होणार. फक्त दाखवते तुम्हाला, समजून सांगते. हे पहा, अशा पद्धतीने आपण जास्त असं कमी सुद्धा नाही पकडत. आलं लक्षात? हे पहा, तुमचा असा गळा तयार होईल. शिलाई झाल्याच्या नंतर हे पहा, असा गळा तुमचा तयार होणार, इथपर्यंत होणार. तुमचं हे 1/2 इंच परफेक्ट जाणार. शोल्डर आपण 1/2 इंच पकडतोच ना, कारण की आपण काय करतो, ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच घेतो. इथं आपलं परफेक्ट 1/2 इंच जायलाच पाहिजे, ते लक्षात ठेवा. तेव्हा तुमची ब्लाऊजची उंची व्यवस्थित होऊन जाते. नेहमी तुम्हाला सांगत असते. झालं बरोबर, इथे अशी लाईन ओढून घेते, म्हणजे बरोबर तुमच्या लक्षात येईल. हे पहा, आता इथे किती गेलं आपलं, 1/2 इंच गेलं. इथं किती गेलं आपला गळा खाली, म्हणजे तयार झाला ना, आता खाली आल्याच्या नंतर तयार झाला. इथं पण किती गेलं आपलं, 1/2 इंच गेलं. आलं का लक्षात? इथे शोल्डर जोडण्यामध्ये 1/2 इंच गेलं आणि गळा तुमचा शिलाई होऊन इथं आला, म्हणजे 1/2 इंच आला. आता इथून सुरुवातीला केलेलं मार्किंग आपण सर्वात आधी मोजून घेऊया. इथून हे पहा, इथून इथपर्यंत मोजून घेऊया सर्वात आधी. हे पहा, असं पकडलं, किती भरलं आहे तेवढं टाकलेलं भरलं. आलं का लक्षात? आता हे तयार झालेलं अंतर, म्हणजे हे अंतर आणि हे अंतर. आता हे खालचं अंतर थोडंसं मार्किंग इथे मी करून घेते. असं केलं, इथे एक मार्किंग करून घेतलं आणि इथे एक मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात? आता इथे सर्वात आधी हे वरचं आणि हे मार्किंग मोजून घेऊया आपण. हे पहा, किती भरलं, सुरुवातीला टाकलेला बरोबर परफेक्ट झाला. आलं लक्षात? आता खाली तयार झालेला असणार हा, म्हणजे 1/2 इंचाने खाली येणार, 1/2 इंचाने खाली येणार तयार झाल्याच्या नंतर. आता मग ते अंतर मोजून घ्यायचं. हे पहा, असं इथे टेप ठेवला आणि असं ठेवलं, बघू शकता, तरी तेवढंच भरलं. म्हणजे गळा आहे तेवढं टाका, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू. लगेच समजून सांगितलं. आपले शोल्डर अशा पद्धतीने शिलाई होतं, 1/2 इंच बरोबर जातं. गळा सुद्धा तेवढाच. आता मुंड्याचं सुद्धा तसंच असतं. इथे बरोबर 1/2 इंच जाणार आणि मुंडा सुद्धा बरोबर आपला इकडून 1/2 इंच खाली होतो इथं. त्यासाठी मुंडा सुद्धा आहे तेवढा टाकला तरी सुद्धा चालतो, ते परफेक्ट होऊन जातं. इथे मी तुम्हाला गळ्याबद्दल एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगली. तुम्ही नेहमी गळा आहे तेवढं टाकत जा, ते बरोबर होऊन जातं. म्हणजे काय होतं, जर तुमचं हे अंतर जास्त झालं तर शोल्डर उतरलं जातं, ते लक्षात ठेवत जा. त्यासाठी गळा आहे तेवढं टाकत जा. इथे मी तुम्हाला एकदम असं सोपं करून समजून सांगितलेलं आहे. आता ही आपली समोरची बाजू आहे. समोरच्या बाजूला इथे खालच्या बाजूला 1/2 इंच वाढवून घ्या, 1/2 इंच वाढवून घ्या. इथे बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊजची उंची समोरच्या बाजूने उचलल्यासारखं होतं किंवा कमी होते, म्हणून साठी इथे 1/2 इंच वाढवून घ्या. हे पहा, इथे मी समोरच्या बाजूला 1/2 इंच वाढवलेला आहे, मार्किंग करून झालेलं आहे. हे पहा, आता इथे एक पद्धत लक्षात ठेवत जा. हे पहा, शोल्डर मार्किंग करून घ्यायचं ह्या लाईनीवरती बरोबर, ह्या लाईनीवरती बरोबर. आणि ही आपली गळ्याची लाईन. इथे मी तुम्हाला फक्त मगाशी समजून सांगितलं गळा. आता ही लाईन ना सुरुवातीची लाईन. हे पहा, ही लाईन सुरुवातीची लाईन ना. हे पहा, असं मार्किंग करून घ्यायचं, थोडंसं मोठं
लक्ष देऊन बघा, बऱ्याच वेळा चुकतं बघा, म्हणून समजून सांगते. हे पहा, ही लाईन थोडंसं मोठं करते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे पहा, मोठं केलं मी थोडंसं, आलं लक्षात. आता असा टेप पकडायचा इथे ह्या लाईनीवरती. हे पहा, टेप पकडला आणि इथपर्यंत हे अंतर मोजून घ्यायचं, त्याचा निम्म करून घ्यायचं. आलं लक्षात. हे पहा, ह्याचं निम्म करायचं इथे. आपण मगाशी कसं मुंड्याचं निम्म केलं तसं ह्या दोन्हीचं निम्म करून घ्यायचं म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे पहा, असं ठेवलं, इथे सुद्धा असं ठेवलं आणि निम्म करून घेतलं. हे पहा, झालं निम्म. आलं लक्षात. हे पहा, आता इथं काय करायचं. हे पहा, हे निम्म झालं म्हणजे हे निम्म झालं, हे निम्म झालं, ह्या दोन्हीचं हे निम्म झालं. आलं का लक्षात. सोपं सांगितलं. आता हे पहा, ही लाईन कडची, ही लाईन. आता हे निम्म केलं आपण, ह्या दोन्हीचं हे निम्म, इथून हे अंतर मोजून घ्यायचं. आलं लक्षात. नाही मोजलं तरी चालेल, डायरेक्ट सरळ लाईन ओढून घ्या खालीपर्यंत. हे पहा, असं पकडलं. हे पहा, सरळ लाईन ओढून घ्यायची खालीपर्यंत, मोजत नका बसू. मग हे पहा, सरळ लाईन इथपर्यंत आपण वाढवून घेतलं, तिथपर्यंत सरळ लाईन ओढून घ्यायची खालीपर्यंत. हे पहा, म्हणजे चुकणार नाही आता इथे तुमचं अजिबात. कारण की खोलगट मार्किंग त्याच्यावरती करायचं, वरून येणारं उंचीचं मार्किंग त्याच्यावरती करावं लागतं. आलं लक्षात. डायरेक्ट सरळ लाईन ओढून घ्या, डायरेक्ट सरळ. हे पहा, म्हणजे चुकणार नाही. हे पहा, आलं लक्षात. सोपं सांगितलं. आता इथं काय करायचं, वरून येणारं ब्लाऊजच्या उंचीनुसार इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता वरून त्याच्यावरती आलं मार्किंग आपलं, याचं आपण मध्य करून घेतला. इथे लाईन ओढून घेतली इथे, मग वरून येणारं ब्लाऊजच्या उंचीनुसार घेतलं मार्किंग. इथे मी किती घेतलं, 9.5 इंचावरती. परफेक्ट ब्लाऊज बसतात. आता हे झालं बरोबर. आता इथे आपल्याला खोलगट भाग तयार होण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. किती, ह्या साईजमध्ये 1.25 इंचावरती परफेक्ट ब्लाऊज बसतात. 1.25 इंचावरती लिहून ठेवा लगेच, ज्यांची साईज आहे त्यांनी. ह्या बाजूला 1.25 वरती मार्किंग करून घेतलं. ही मध्य झाला आपला, हा मध्य झाला. ह्या रेषेच्या पलीकडे, थोडक्यात समजायचं, ह्या रेषेच्या पलीकडे 1.25. आलं का लक्षात. डबल समजून सांगितलं. आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला 1.25 वरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथपर्यंत घेतलं. परत एकदा समजून सांगते. ही आपण मध्याची लाईन ओढून घेतली, इथे परफेक्ट आपण मार्किंग करून घेतलं. आता ही लाईन, ह्या लाईनीच्या पलीकडे इथे मी 1.25 वरती मार्किंग करून घेतलं आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 वरती मार्किंग करून घेतलं. आलं का लक्षात. हे पहा, झालं बरोबर. आता इथं काय करायचं, असा त्रिकोण तयार करून घ्या. तिथेच आपला परफेक्ट खोलगट भाग तयार होत असतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, असा त्रिकोण तयार करून घ्या. हे पहा, झालं व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं, नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा. हे दोन्ही सुद्धा एकत्र मोजून घ्यायचं, एकत्र. असा टेप पकडायचा इथे. हे पहा, असा टेप पकडायचा इथे, एवढं भरलं. हे पहा, सोपं सांगते. असा टेप पकडायचा इथे, इथे पकडायचं, असं पकडून धरायचं. तेवढंच ही फिटिंगची बाजू असं मार्किंग करून घ्यायचं इथे. लगेच जेवढं आलंय तेवढं लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, परत एकदा सांगते म्हणजे चुकू देऊ नका. हे पहा, असं पकडायचं इथं, जेवढं भरलं एवढं भरलं. आता ह्या बाजूला ही आपली फिटिंगची बाजू. हे पहा, मग लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. आता ही आपली फिटिंगची बाजू समोरच्या, इथे 1 इंच वाढून घ्या. 1 इंच ते सर्व साईजमध्येच आपण घेतो ना, 1 इंच घेतलं आणि अशी फक्त लाईन ओढून घ्या. इथे सुद्धा शिलाई मार्जिंग लागतं ना, आता बराच वेळा फिटिंग नाही घेतलं तर क्रॉसमध्ये येऊन जाते. त्यासाठी 1 इंच परफेक्ट घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं. आणि हे अंतर मोजून घ्यायचं इथे. ते का घ्यायचं, हे आपण कट करणार आहोत, म्हणजे ते शिलाई होऊन तिथे आपला खोलगट भाग तयार होतं ना, म्हणजे फिटिंगच्या बाजूला हे कमी पडतं, शिलाई होतं ना, अंतर जवळ येतं. आलं का लक्षात. हे अशा पद्धतीने शिलाई होणार ना आपलं, म्हणजे इथं मग फिटिंगच्या बाजूला पुरत नाही आहे, म्हणून हे अंतर जेवढं हे भरलं तेवढंच ह्या बाजूला वाढवून घ्यायचं. आलं लक्षात. झालं सोपं. आता इथे बघू शकता, ही लाईन अशी ओढून घ्या इथे ह्याला, आणि ही आपण मागाशी घेतली ना ही लाईन, त्याला अशी जोडून घ्यायची, ते बरोबर होऊन जातं. हे पहा, असं. आलं लक्षात. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग होणार तुमचं. आता इथं काय करायचं, पाठीची बाजू घ्या. लगेच पाठीची बाजू घ्यायची. बराच वेळा काय होतं, फिटिंग कमी जास्त होते, म्हणूनसाठी पाठीची बाजू घ्या. आत्ताच आपण कटिंग केलेली. आता इथं काय करायचं, ही लाईन आहे का ह्याच्यावरती फिटिंगची बाजू, हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्यायचं. हे पहा, असं ठेवून घेतलं. आता कुठपर्यंत पुरतंय हे पहा, परत एकदा समजून सांगते. हे पहा, हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्यायचं. हे पहा, असं, आणि असं क्रॉसमध्ये पकडायचं, आणि जिथपर्यंत पुरतंय तिथं एक मार्किंग करून घ्या. हे पहा, पुरतंय तिथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, असं.
आलं लक्षात. आता हे मी बाजूला ठेवून घेते. झालं बरोबर. पण ठेवा, नाही तर फिटिंग कमी जास्त होऊन जाईल. आलं लक्षात. इथे ना शक्यतो पट्टीचा वापर करायचा. आत्ताच आपण हे मार्किंग करून घेतलं, त्या मार्किंगवरती पट्टी ठेवायची आणि आपण आता हा त्रिकोण तयार करून घेतला का, हा त्रिकोण 1 नंबरचा म्हणजे ह्या रेषेच्या पलीकडची एक बाजू अशी पट्टीचा वापर करायचा इथे आणि फक्त अशी लाईन ओढून घ्यायची. क्रॉसमध्ये येणार थोडंसं, येऊ द्यात, काय प्रॉब्लेम नाही. हे पहा, अशी लाईन त्याला अशी जोडून घ्यायची. हे जास्तीचं ते कट करून टाकावं लागतं, लक्षात ठेवत जा. हे पहा, हे जास्तीचं आहे ना, ते कट करून टाकावं लागतं. हे पहा, हे आहे असं ठेवूया, ते लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा उंची कमी होते, हे कट करायचं नाही. हे आहे असं ठेवा, नाही तर ब्लाऊज समोरच्या बाजूने उचलल्यासारखं होतं. आहे असं ठेवा, मी पण ठेवत असते. हे पहा, आता हे फक्त जास्तीचं आलं का तुमच्या लक्षात. काय केलं आपण, हे पहा, ही समोरची बाजू आणि ही पाठीची बाजू, फिटिंगची बाजू असं ठेवायचं. हे पहा, इथे बरोबर येते. आलं लक्षात. एक मार्किंग करून झालं इथे. मग अशीच फक्त ह्याला अशी क्रॉस लाईन इथं जोडून घेतली. आलं लक्षात. आणि हे जेवढं जास्तीचं आहे ते कट करून टाकावं लागतं. सोपं सांगितलं. आता कुठेही तुमचं चुकणार नाही. आता इथे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्या, इथून द्यायचा. हे पहा, थोडं मार्किंग करून घ्या म्हणजे चुकत नाही. आता आपला समोरचा मुंडा आहे का तिथं मिळवायचा आणि जास्त असं वरच्या बाजूला सुद्धा नका घेऊ. हे पहा, अशा पद्धतीने द्या. अर्धगोल आला तरी चालेल, कटोरीसारखा दिसू देत, काही प्रॉब्लेम नाही. हे पासा अर्धगोल देऊन घ्या. हे पासा, आलं लक्षात. जास्त असा वरच्या सुद्धा बाजूला घेऊ नका, अर्धगोल देऊन घ्या इथे बरोबर. असा गोल दिसायला पण दिसतो, बसायला सुद्धा परफेक्ट बसतो. आलं लक्षात. हे पहा, सोपं झालं एकदम. मापे फक्त लक्षात ठेवा, हे कट करू नका, आहे असं ठेवा. फक्त इथे जास्तीचं आहे ते कट करून टाकावे लागेल आपल्याला, ते लक्षात ठेवा. गळा आहे तेवढा टाका, समजून सांगितलं त्यासाठी सोपं करून. आणि नेहमी तुम्हाला सांगत असते मी, मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून काही चुकायला नको. आता हे आपल्याला कट करायचं आहे. हे पहा, इथून सुरुवात करा सर्वात आधी. हे पहा, इथून. आता इथून काय करा, हे मार्किंग आपण जेवढं जास्त आहे तेवढं कट करून टाका. हे पहा, झालं बरोबर. आता ही बाजू, फिटिंगची बाजू. हे पहा, आणि फिटिंग करताना सुद्धा दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या आहेत का बघा. बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत, त्या पद्धतीने करून घ्या शिलाई. हे पहा, आता हा समोरचा मुंडा आपला सावकाशमध्ये असा कट करून घ्यायचा. हे पहा, आणि पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं परफेक्ट. हे पहा, इथपर्यंत. आता ही बाजू, हे पहा, इथपर्यंत. आता इथे बघू शकता. हे पहा, ही बाजू. हे पहा, इथून इथपर्यंत. हे खूप महत्त्वाचं असतं जोडताना, बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, त्या पद्धतीने जोडून घ्या. हे पहा, इथपर्यंत. आता हे बाजूला करून घ्यावं लागतं आणि दोन्ही सुद्धा एकसारखं आलं पाहिजे शिलाई देताना, ते लक्षात ठेवायचं आहे. पहा, आता हा आकार. हे पहा, आता इथे आणि इथे थोडासा कट एकावरती एक येऊ देता, कमी जास्त होऊ देऊ नका. तिथेच खोलगट भाग तयार झालेला असतो. वरून येणारं मार्किंग तिथं केलं, हे सुद्धा ह्याच्यावरती सुद्धा केलेलं आहे. तिथून आपण खोलगट भाग तयार केला ना, म्हणजे मार्किंग केलं. आलं का लक्षात. जोडताना ते व्यवस्थित येऊ देता, मार्किंग करून घ्या असं, म्हणजे चुकणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने हे जोडलं जाणार तुमचं. हे पहा, मार्किंगवरती मार्किंग येणार असं. हे पहा, म्हणजे हे वरच्या बाजूला जोडलं जाणार. इथे बरोबर असं तुमचा खोलगट भाग तयार होणार. हे जोडून झाल्याच्या नंतर परफेक्ट बसायला ब्लाऊज बसणार, हे लक्षात ठेवायचं. हे अशा पद्धतीने हे जोडलं जाणार वरच्या बाजूला. इथे तुमचा खोलगट भाग तयार, म्हणजे अंतर शिलाई होऊन एवढं येतं, म्हणूनसाठी आपण ह्या बाजूला वाढवून घेतलं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता हा गळा कट करून घेतला तरी सुद्धा चालेल. हे पहा, आणि आहे तेवढा टाका, समजून सांगितलं. हे पहा, झालं व्यवस्थित. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची, नेहमीप्रमाणे सांगते. अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या. कारण की का कमी करून घ्यायचं, समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडतो ना. शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो ना, म्हणूनसाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने मोजून कमी करून घ्या, म्हणजे चुकत नाही आपलं तिथे. एक वाटलं तर मार्किंग करून ठेवते. हे पहा, अर्धा इंच मोजून कमी करून घ्या, लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही, बरेच प्रॉब्लेम येतात. त्यासाठी मी नेहमी तुम्हाला सांगत असते, अर्धा इंच कमी करून घ्या इथे. हे पहा, मोजून कमी करून घ्या, अर्धा इंच घेतलं.
आता इथं काय करायचं, अर्धगोल आकारामध्ये अंतर मोजून घ्यावं लागतं. हे पहा असा टेप ठेवायचा, जिथे आपण आत्ता मार्किंग करून घेतलं का तिथे असा टेप ठेवायचा आणि हे पहा असा फक्त टेप ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरायची. हे पहा 11 इंच भरतंय, भरू द्यात काही प्रॉब्लेम नाही, पण बाही जर जोडायला कमी पडली तर काय करायचं, किती प्रॉब्लेम येतो. असं ठेवायचं. हे पहा परत एकदा समजून सांगते. हे पहा असं ठेवायचं आणि फक्त अर्धगोल आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरायची. आता किती आलं लिहून घ्यायचं, एवढं आलं म्हणजे चुकत नाही, लक्षात ठेवायचं नेहमी. आता एवढं आलं परफेक्ट आहे. आता बाही परफेक्ट होणार, आलं लक्षात. आता पेपर घेतला मी दुसरा, असा पेपर घेतला, बंद बाजू माझ्या बाजूला आहे, ही बंद बाजू आणि ही आपली ओपन बाजू, आलं लक्षात. आता आपलं किती भरलं होतं मुंडा मोजून, अर्धा इंच कमी करून घेतलं ना आपण नेहमीप्रमाणे, आणि असा अर्धगोल आकारामध्ये मुंडा मोजून घेतला इथपर्यंत, आलं लक्षात. फिटिंग मार्जिनच्या सहित पकडलं, मुंडा मोजून घेतला, आपलं किती भरलं होतं एवढं भरलं. तुमचं बघा लगेच किती भरलंय. आता मग काय करायचं, इथं जेवढं भरलं परफेक्ट घडीचं मार्किंग झालं ते, आलं लक्षात. आता इथे जेवढं भरलं तेवढंच लगेच मार्किंग करून घ्या. ही आपली बंद बाजू ना, हे पहा ही आपली बंद बाजू, लक्षात ठेवायचं नेहमी, चुकू देऊ नका फक्त मापे कटिंग करताना. हे पहा जेवढं भरलं तेवढं लगेच मार्किंग करून घ्या इथे. हे पहा लक्ष देऊन बघा. हे पहा जेवढं भरलं ना तेवढं इथे मार्किंग करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने हे झालं परफेक्ट घडीचं मार्किंग. हे पहा एक मार्किंग करून घेते. हे पहा असं. आता इथे बघा बाहीची उंची आपल्याला आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. किती ठेवायची तुम्हाला, आता जर तुम्हाला 5.5 ठेवायची असेल किंवा 6 ठेवायची असेल आवडीनुसार ठेवा. आता इथे मी समजा 5.5 इंच तयार ठेवते, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेते. आता सर्वात आधी काय करायचं, आहे तेवढी टाका. इथे नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे आहे तेवढी टाका. मार्किंग करून झालं, 1 इंच वाढून घ्या, शिलाई मार्जिन लागतं. आणि जर तुम्हाला साधा ब्लाऊज अनुसार कट करायचे असतील तर कशी कट करायची, हे पहा सर्वात आधी आहे तेवढी टाका, इथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढून घ्या. साध्या बाहीमध्ये मग 1.5 इंच वाढून घ्यायचं, आलं लक्षात. आता मग आज आपण इथे अस्त्रच्या ब्लाऊज अनुसार बघतोय ना. हे पहा तयार अधिक 1 इंच, आलं लक्षात. तयार अधिक 1 इंच लिहून ठेवा कुठेतरी, किंवा बरेच बाहीचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आता इथं उंचीचं मार्किंग परफेक्ट झालं, एक लाईन ओढून घ्यायची अशी, आलं लक्षात. आता इथे बाही ओपन बाजू झाली, आलं का लक्षात. ओपन बाजूने वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि चार्टसुद्धा दिलेले आहेत. 2.5 इंच घेतलं, इथून आतमध्ये 2 इंच, 2 इंच ते सर्व साईजमध्येच घेतो ना आपण 2 इंच. हे मुंडा पुढे मागे होऊ नये म्हणून परफेक्ट होऊन जातं, आलं का लक्षात. हे पहा आता इथून ही आपली बंद बाजू झाली, मग बंद बाजूने आतमध्ये 1 इंच, 1 इंच इथं 1 इंच घेतलं, ते घ्यावंच लागतं. आता दंडघेर बघा तुमचा किती आहे. आता इथे माझा दंडघेर आहे 7.5 इंच. तुमचा किती आहे, 7 असू द्यात किंवा 7.5 असू द्यात, काही प्रॉब्लेम नाही, किती सुद्धा असू द्यात. तो मार्किंग करून घ्यायचा, त्याच्यामध्ये +2 इंच, +2 इंच, आलं लक्षात. दंडघेर बघायचा आपला किती आहे तो मार्किंग करून घ्यायचा, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन, असं, आलं का लक्षात. आता इथं काय करायचं, हे पहा इथून इथे लाईन ओढून घ्या, हे जास्तीचं घ्यायचं नाही, आलं लक्षात. आता इथं काय करायचं, तुमचा जेवढा दंडघेर असेल तेवढा इथे मार्किंग करून घ्यायचा, शिलाई मार्जिन 2 इंच पकडत जा नेहमी. आता इथं काय करायचं, इथून इथपर्यंत बाहीचा आकार देऊन घ्या. आता थोडासा हे पहा सुरुवातीला नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा सुरुवातीला काय करायचं, थोडं 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 मार्किंग करत करत हे पहा अशा पद्धतीने थोडक्यात हा माशासारखा आकार सुरुवातीला असा द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला आकार इथं बरोबर आहे का. डायरेक्ट देता आला तर डायरेक्ट देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा थोडासा उंच देऊन अशा पद्धतीने. आता हा आकार पाठीच्या मुंड्याला असतो जोडताना, आणि थोडासा खोलगट आकार इथून जुळवून घ्या. हे पहा थोडासा फुगीरा असतो थोडक्यात माशासारखा, नंतर परत वरच्या बाजूला कमी 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 करत घ्यायचं. हे पहा हा आकार ना समोरच्या बाजूला असतो, म्हणजे समोरच्या मुंड्याला. हे पहा वरच्या बाजूला कमी घ्यायचं. सोपं आहे, नक्की जमेल तुम्हाला. थोडं थोडं मार्किंग करून घ्या, नंतर त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्या इथं बरोबर आहे का. हे पहा असं, परत असं,
इकडच्या बाजूला घ्यायचं. आता एक खोलगट बाजू बऱ्याच वेळा जोडताना चुकतं. ही खोलगट बाजू असते ना, ते समोरच्या बाजूला थोडंसं मोठं मार्किंग असं करून ठेवायचं. कधीही लक्षात ठेवायचं नेहमी. मी बरेच बाहीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, बाही कशी कटिंग करायची, सेपरेट व्हिडिओसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. फक्त चुकू द्यायचं नाही अजिबात, मापे अजिबात. त्यासाठी मी डबल सांगत असते तुम्हाला. हे पहा, हे कट करून घ्या इथून. दोन्हीसुद्धा पकडा. आता हे दोन्हीसुद्धा पकडायचं. सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्या. हे पहा, वरचा आकार सर्वात आधी इथपर्यंत. हे झालं बरोबर. मध्याचं मार्किंग करून ठेवा इथं, म्हणजे बाही जोडताना बरोबर लक्षात राहतं आपल्या. त्यासाठी आता इथे एक बाजू बाजूला घ्या. एक बाजू बाजूला घेतली, पाठीची बाजू झाली, ही समोरची बाजू झाली. खोलगट बाजू समोरच्या बाजूला येते जोडताना, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे 2 इंच घेतलं का, तिथून पुढून थोडंसं जुळून आलं पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने हे घ्या इथं कट करून. हा आकार लक्षात ठेव, सेपरेट करायला विसरू नका इथे. आता कमी करत हे पहा, आपण इथं घेतलं होतं का नाही मार्किंग करून 1 इंच, तिथपर्यंत कट करून घ्यायचं. बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट आकार इथे आपला कट करून झाला. तुम्हाला ना ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे आपण ठेवून बघूया आपलं बरोबर आहे का पाठीच्या बाजूवरती. आता इथे बघू शकता, ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. ही आपली झाली पाठीची बाजू. आता ही पाठीची बाजू घेते मी. ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला आहे, समोरची बाजू ही बाजूला घेते, आणि ही झाली आपली पाठीची बाजू. आणि आपला हा झाला मध्य. मार्किंग करून घ्यायचं ना आपण हे मध्याचं. वाटलंच तर मी काय करते, थोडंसं डार्क करते. हे पहा, झालं बरोबर. आलं लक्षात. फक्त दाखवते जोडू ना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, ही समोरची बाजू मार्किंग केलेली बाजूला घेतली, या बाजूला असते ती. आणि आपली पाठीची बाजू, ह्याला मार्किंग नाही आहे, ही झाली पाठीची बाजू. आलं का लक्षात. नवीनला सुद्धा पटकन समजेल एवढं सोपं करून सांगत असते. हे पहा, अर्धा इंच कमी करून मुंडा मोजून घेतला होता ना आपण, अर्ध गोल. आलं का लक्षात. आता ह्या लाईनीवरती ठेवायचं. हे पहा, शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो, म्हणजे हे जोडलं जातं दोन्हीसुद्धा, नंतर बाही जोडतो ना, म्हणून असं मोजून घेतलं. आलं का लक्षात. आता हा मध्य त्याच्यावरती. आता इथे समजा आपलं शोल्डर जोडून झाला, त्याच्यावरती असं ठेवायचं. ही पाठीची बाजू. हे पहा, अशी ठेवली. फक्त इथे काय करायचं, हे पहा, फक्त दाखवते. हे पहा, बघू शकता. हे पहा, पुरलं जोडायला अजिबात प्रॉब्लेम नाही आहेत कुठलाही. हे पहा, परत एकदा दाखवते वाटलं तर. हे पहा, ही समोरची बाजू बाजूला घेतली, ही झाली पाठीची बाजू. हे पहा, मार्किंग केलेलं आहे, मध्य आहे, ह्याच्यावरती ठेवला. हे पहा, असं ठेवलं. आता फक्त बाही कशी जोडतो, अर्धगोल आकारामध्ये. आपण मगाशी कसं मोजून घेतलं होतं. हे पहा, पुरलं जोडायला परफेक्ट. ही पद्धत नक्की वापरत जा. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा. उंची अधिक 1 इंच किती घ्यायचं, साधी असेल तर उंची अधिक 1.5 इंच घ्यायचं. आलं का लक्षात. काही प्रॉब्लेम आला तर मला विचारायचं, मी नक्की सांगत जाईल तुम्हाला. ब्लाऊज आणखीन परफेक्ट बसण्यासाठी एक मार्किंग करून घ्या. ह्याच्या समोर आपण इथे सुद्धा एक कट देऊन घेतला, इथे सुद्धा एक कट देऊन घेतला, ह्याच्या समोर एक मार्किंग करून घ्या. असं एक लाईन ओढून घ्यायची डायरेक्ट. हे पहा, लाईन ओढून झालेले आहेत. आता इथून 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. ह्या बाजूने 2 इंच, ह्या बाजूला 2 इंच. हे पहा, मी मार्किंग करून घेतलं 2 इंच. हे पहा, 2 इंच घेतलेलं आहे. व्यवस्थित झालं. आता इथं काय करायचं, ह्या बाजूला जेवढं तुम्हाला शिलाईमध्ये पकडायचं आहे तेवढं इथं दोन्हीसुद्धा बाजूनं फक्त एकसारखं मार्किंग करून घ्या. झालं व्यवस्थित. अर्धा इंचापेक्षा कमी घेतलं तरी चालेल दोन्ही मिळून. मग असा त्रिकोण तयार करून घ्या. ह्यासुद्धा बाजूला असा त्रिकोण झाला पाहिजे. हे पहा, असा त्रिकोण झाला पाहिजे बरोबर. शक्यतो द्या, परफेक्ट असा खोलगट भाग तयार होतो. ब्लाऊज आणखीन बसायला परफेक्ट बसतात, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. याच्या समोरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. तुम्हाला इथे दाखवलं सुद्धा कशा पद्धतीने करायचं, एवढं ते लक्षात ठेवत जा नेहमी. एकदम अशी परफेक्ट ब्लाऊज बसत, परफेक्ट खोलगट भाग जर तुमचा ह्याच्यामध्ये तयार झाला ना, ब्लाऊज बसायला तुम्हाला एकदम असं परफेक्ट बसणार आहे. शक्यतो द्या, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपलं परफेक्ट पेपर कटिंग करून झालेलं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि परफेक्ट पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.